जळगावमध्ये देखील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण चांगलंच गरम झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। कारण मतदानाचा शेवटचा टप्पा असताना मतदान केंद्रावर आमच्या मुस्लिम उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या घरातील नातेवाईकांचा शेवटचा मतदान करण्याचा हक्क असताना देखील त्या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला। मुक्ताईनगरचा दिवसभरातील माहोल वेगळा होता। ग्रामीण भागातील भुसावळमधील आणलेले बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करत असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला होता। तिथे दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ऍक्च्युअली जेव्हा शेवटचा टप्पा होता वॉर्ड नंबर 5 मध्ये तिथे आपले उमेदवार होते, जे आमच्या महिला उमेदवार आहे, मुस्लिम उमेदवार आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे आता घरातले लोक ते शेवटून मतदान त्यांचं बाकी होतं ते करायला गेले तर तिथे धक्काबुक्की झाली, त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं आणि अशा पद्धतीचं सगळं माहोल जो दुपारपासून तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले, काही भुसावळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय, इथे पूर्ण दादागिरी करताय, रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय। स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही, घोषणा तुम्ही देऊ शकत नाही किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही। स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले, इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली। पण आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्यासोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे। पोलीस स्टेशन ते असं बोलले होते तेव्हा की त्यांना तुम्ही पोलीस समजूत करायला पाठवले, ते तुम्ही धमकी दिली, पोलीस धमकी द्यायला आले मला बाहेर निघा असं मतदान केंद्राचं असं बोलले होते मतदान बघा एक विषय आहे की 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही जायचा अधिकार नाहीये। इव्हन स्वतः उमेदवाराला फक्त पोलिसांनी धाराशिवच्या मतदान केंद्रावरती एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। त्या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या महिलेचा